बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये फुटलेला आहे नारळ. कोणाचं फुटलं तर सोनवणे वहिनींचं, आणि कुणी फोडलं तर रुचिता जामदारनी. तर मित्रांनो, यो नारळ फुटायचा किस्सा नेमकी बिग बॉसच्या घरात काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरामध्ये बीबी पापड फॅक्टरी हा टास्क रंगला होता, आणि हा जेव्हा टास्क रंगला होता तेव्हा करण आणि रुचिता हे दोघं पण विरुद्ध टीम कडून खेळत होते. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीये की करणला सवय आहे चिडवायची आणि रुचिताला सवय आहे चिडायची. तर मित्रांनो, चिडवता चिडवता करण हा रुचिताच्या कानामध्ये ते पीठ टाकत होता. त्यावर मित्रांनो, रुचिता ही ऑलरेडी खूप चिडली होती, कारण की तिला टास्क जिंकता येत नव्हता. त्यावर मित्रांनो, रागात येऊन रुचिताने करणला तिथं बिग बॉसच्या घरामध्ये मारलेला आहे. हो मित्रांनो, तुम्ही आत्ता जी गोष्ट ऐकली ती खरी आहे की रुचिता जामदार हिने करण सोनवणेला बिग बॉसच्या घरामध्ये पापड फॅक्टरी टास्क चालू असताना एक फटका मारलेला आहे, आणि त्या फटक्यानंतर बिग बॉसच्या घरातलं सगळं समीकरण बदललेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला मागच्या वर्षीचं बिग बॉस जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहितच असेल की मागच्या वर्षी पण बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आर्या जाधव हिने निक्की तांबोळीच्या कानामागे ओढली होती, आणि त्यानंतर आर्या जाधव हिला बिग बॉसच्या घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं. जर कोणी म्हणत असेल की रुचिता जामदारनी खूप ती कंटेंट देते आणि ती गेल्यानंतर बिग बॉसचा कंटेंट हा चालणारच नाही, तरी पण मित्रांनो, बिग बॉसचा नियम हा नियम असतो. मागच्या वर्षी पण आर्या जाधव ही बिग बॉसला खूप कंटेंट देत होती, आणि ती गेल्यानंतर बिग बॉसचा जो टीआरपी होता तो 5 पासून 3.5 वर उतरला होता. तरी पण मित्रांनो, बिग बॉसच्या मेकर्सनी टीआरपीची चिंता न करता फक्त नियमाकडे लक्ष दिलं होतं. तर मित्रांनो, सध्याला बिग बॉसचे मेकर्स आता बघत आहे की हा जो फटका आहे तो चुकून लागला गेलेला आहे की खरंच रुचिता जामदारने करण सोनवणेच्या कानामाग म्हणजे त्याला फटका वाढलेला आहे. तर मित्रांनो, जर हा फटका वाढलेला असेल आणि पर्पजफुली वाढलेला असेल तर नियमानुसार रुचिता जामदार हिला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की रुचिता जामदार ही बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेली पाहिजे की नाही गेली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.